तर फायनली आम्ही वृंदाचे कान टोचलेच. तर जसे तिला 6 महिने कंप्लीट झाले तर आम्ही डिसाईड केलं जेव्हाही तिची 6 महिने कंप्लीट होतील तेव्हा तिचे आपण कान टोचायचे. आणि आई माझ्या पाठी लागली होती की हा मान मला दे, कारण की मला तिचे कान टोचायचे आहे आणि मला खूप जास्त आवडेल तो मान मला भेटल्यावरती. तर आईला आम्ही तो मान दिला. आई आम्हाला ज्वेलरच्या शॉपमध्ये घेऊन गेली आणि तिला तार वगैरे घेतली. आणि वृंदा तिथे एका बाळाला बघून खूप जास्त रडायला लागली, कारण की त्या बाळाचे पण कान टोचत होते. आणि ते पाहून वृंदा अनस्टॉपेबल रडायला लागली होती. तिला कसं बसं शांत केलं, परत तिला कारमध्ये नेलं, तिला फीड केलं आणि परत तिला शॉपमध्ये आणलं, कारण की ती खूप जास्त घाबरली होती. बिचारी कंटिन्युअसली रडत होती आणि सगळे लोक तिला बघत होते. आणि तिचे कान टोचण्याच्या अगोदरच तिचं खूप जास्त रडणं चालू होतं. बिचारी खूप जास्त घाबरली होती. आणि तिला बघून मला इतके जास्त वेदना होत होते की मी तुम्हाला काय सांगू. एक आईच समजू शकते जेव्हा आपलं बाळ रडतं तर तेव्हा आईला किती त्रास होता. आणि माझ्यापेक्षा जास्त तर माझी आई खूप जास्त सॅड होती तो मोमेंट बघायला. तिला सगळे लोक बोलत होते तिच्याशी, तिकडे आजूबाजूचे लोक सगळे तिला शांत करत होते, पण ती शांत नव्हतीच होत. मग हिमांशूने तिला बाहेर नेलं, थोडंसं फ्रेश एअर दिलं. मग आईला आम्ही घरी सोडलं. आणि येताना आम्ही मिस्टर DIYला तिला टॉईज घेतले आणि ते तिला दिलं आणि ती खूप जास्त खुश झाली. तर असा होता आमचा दिवस.